श्रोते नमस्कार. सध्याच्या धकाधकीच्या काळामध्ये जीवनशैलीवर आधारित वेगवेगळे आजार निर्माण होत आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, इतरही अनेक विकार, अगदी कर्करोगसुद्धा आपल्या जीवनशैलीशी जोडलेला असल्याचं म्हटलं जातं. तर ही जीवनशैली आपल्याला कशी सुधारता येईल या संदर्भात आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत. त्याकरता आपण आमंत्रित केले प्राध्यापिका रेखा दिवेकर यांना. नमस्कार रेखाताई. नमस्कार. रेखाताई ह्या आपल्या परिचित अशा वक्त्या आहेत. आरोग्य संवाद या पुस्तकाच्या निमित्ताने आपण रेखाताईंशी संवाद साधलेला होता. या पुस्तकाची 3री आवृत्ती आणि तसंच त्याची हिंदी आणि इंग्रजी आवृत्तीसुद्धा प्रकाशनाच्या वाटेवर आहे. रसायनशास्त्र हा त्यांचा मूळ विषय. आहार रसायनशास्त्राच्या अभ्यासक, 35 वर्ष अध्यापनाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि 250 व्याख्यानं आत्तापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या विषयावरती दिलेली आहेत. त्या स्वतः संगीत विशारद आहेत, योग अभ्यासक आहेत आणि असं हे एक छान संपन्न असं व्यक्तिमत्व आपण म्हणू शकतो. अतिशय प्रसन्न असं व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापिका रेखा दिवेकर. रेखाताई, जीवनशैली सुधारायची तर मुळात मला वाटतं आरोग्याशी ती जोडलेली आहे. तर आरोग्याची व्याख्या आम्हाला काय सांगाल? आता आरोग्याची व्याख्या जर आपण आपल्या एन्शंट टेक्स्टमध्ये जर बघितली तर अशी दिलेली आहे की आधी व्याधी विनिर्मुक्तम संतुष्टम यस्य मानसम. म्हणजे काय की शारीरिक मानसिक आजार नाहीत आणि प्रसन्न व्यक्तिमत्व. आणि तुम्हाला नवल वाटेल पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी पण हीच व्याख्या दिलेली आहे. म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की शारीरिक मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य म्हणजे आरोग्य, फक्त रोग नसणे म्हणजे आरोग्य असा अर्थ होत नाही. म्हणजे फक्त शारीरिक व्याधीच नाही तर आपल्या मनाचं आरोग्य सुद्धा चांगलं असायला हवं. मनाचं आणि सामाजिक आरोग्य सामाजिक सुद्धा आरोग्य. त्याच्यामध्ये इन्क्ल्यूड केलेलं आहे आरोग्याच्या व्याख्यात. म्हणजे हा फार मोठा विचार आहे की समाजाचं आरोग्य हे पुन्हा व्यक्तीच्या आरोग्याशी जोडलेलं आहे. निगडीत असतं. हो, हो. बरोबर. आता ही एक व्याख्या झाली. दुसरी व्याख्या म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तर डॉक्टर आपल्याला वेगवेगळ्या टेस्ट करायला सांगतात. मग हिमोग्लोबिन किती आहे, ब्लड प्रेशर किंवा अनेक वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत. मग ते बरोबर असले तर आपण फिट. ही एक व्याख्या झाली. अजून एक व्याख्या ती अत्यंत मला आवडणारी ही अय्यंगार गुरुजींनी केलेली आहे. बरं. तर ते काय म्हणतात की शरीराची अशी अवस्था की आपण आपल्या शरीराला विसरतो ते म्हणजे आरोग्य. अच्छा. म्हणजे कसं बघा की आता समजा मी इथे बसले, आता माझं काहीतरी बोट दुखतंय किंवा पाय दुखतोय तर माझं लक्ष वारंवार तिकडे जातं. पण जेव्हा आपल्याला काहीही होत नसतं म्हणजे आपण विसरून जातो आपल्याला शरीर आहे, तेव्हा आपण खरे आरोग्यपूर्ण असतो. तर त्याच्यावरून आत्ताच मी एक पु ल देशपांड्यांवरचा जोक वाचला, तो मला फार आवडला. तर ते असेच सिनियर सिटीझन झाल्यावरती एकदा त्यांनी असं त्यांच्या भाषणात कुठच्या तरी सांगितलं की हल्ली काय होतं की मी जेव्हा सकाळी उठतो आणि माझं काहीच दुखत नाहीये तर मला वाटतं अरे बापरे मी मेलो बिलो की काय. ह्याच्यावरून आपल्याला कळतं की हे किती महत्त्वाचं आहे की जेव्हा आपण उठतो तेव्हा आपलं काहीच दुखत नाहीये, म्हणजे आपल्या शरीराची आपल्याला जाणीवच नाहीये तेव्हा. नाही तर उठतानाच डोकं जड झालंय, पाय जड झालाय, म्हणजे आपलं आरोग्य ठीक नाही. कुठे ना कुठेतरी दुखणं आहे याची हां. जाणीव होत राहते. शरीर आपल्याला करत देत राहते. तर ती नसणं म्हणजे म्हणजे आरोग्य. बरं. आणि दुसरं मला असंही म्हणायचं आहे की संकल्पना व्यवसायानुसार बदलते. हां. म्हणजे आता मी शिक्षिका होते तर माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे की मला 5 तास उभं राहता आलं पाहिजे, मला छान बोलता आलं पाहिजे, हां. सुस्पष्ट बोलता आलं पाहिजे, माझा मेंदू कायम तरतरीत असायला हवा, अगदी मुलांनी काही विचारलं तर पटकन सांगता यायला हवं. आज जर IT प्रोफेशनल एखादा माणूस आहे तर त्याला काय 5 तास उभं राहण्याची गरज नाही आहे. तर त्याची जी फिटनेसची जी संकल्पना किंवा त्याला जे त्याचं आरोग्य हवं आहे तर ते थोडं त्याला वेगळ्या दृष्टीने त्याला बघावं लागतं. किंवा कोणी आता फुटबॉल खेळत आहे किंवा क्रिकेटर, त्यांचा फिटनेस आणि आपल्या फिटनेसमध्ये सर्वसामान्यांचा यात फरक येतो शेवटी. त्या त्या व्यवसायानुसार ते बदलू शकतं. हां. की आता दुकानामध्ये एखादा माणूस काम करत असेल तर तासनतास त्याला उभं राहावं लागतं. बरोबर. तर त्यामुळे त्यासाठी पायांची ताकद चांगली असणं किंवा काय अशी प्रत्येक व्यवसायाप्रमाणे करत असेल. काही जणांचं डोळ्यांचं आरोग्य, सतत स्क्रीनवरती काम हे तर आजकाल बहुतेक लोकांना करावंच लागतं. करावंच तर लागतं. त्यामुळे डोळ्यांचं आरोग्य हे सुद्धा म्हणजे प्रत्येक अवयवाचं आरोग्य आणि
संपूर्ण शरीराचं, मनाचं आरोग्य आणि समाजाचं आरोग्य, असा सगळा विचार आपल्याकडे होतो. तर जीवनशैली जी आहे आपली, ही याच्यासाठी कशी उपयुक्त ठरू शकते? म्हणजे तिच्याकडे लक्ष देणं हे कसं आवश्यक ठरतं? जीवनशैली ही फारच महत्त्वाची आहे. कारण शेवटी काय आहे की आपण जे खातो त्यानुसारच आपलं शरीर बनत असतं. तर त्यामुळे आपल्या खाण्यावर आपलं व्यवस्थित लक्ष असायला पाहिजे. म्हणजे असं नाही की चला आपण निघालो किंवा ब्रेकफास्टच केला नाही. बऱ्याच आता स्त्रियांना पर्टिक्युलरली हा प्रश्न उद्भवतो की लवकर ऑफिसला जायचं आहे. मग आपल्याला ब्रेकफास्ट करायलाच वेळ नाही. आपण मुलांचे डबे, नवऱ्याचे डबे, घरातल्यांचं बघतो. आपल्याला खायलाच वेळ नसतो. तर असं करणं अजिबात योग्य नाही. की दिवसाची सुरुवात तुम्ही चांगल्या खाण्याने म्हणजे पौष्टिक खाण्याने करायला हवी. ब्रेड वगैरे असे पदार्थ नकोत. घरी केलेलं काही म्हणजे आता घरी केलेलं आपल्याला असं वाटतं कधी कधी की घरी करायला काही आपल्याला वेळ नसतो. पण त्याला पर्याय आहेत. म्हणजे कसं की तुम्ही रागी म्हणजे नाचणीची खीर करू शकता किंवा राजगिऱ्याच्या पिठाची लापशी करू शकता. फोडणीचा भात आहे किंवा दूध गूळ पोहे आहेत. आदल्या दिवशीची पोळी. बरेच लोक चहा आणि पोळी पण ते सुद्धा चांगलं. किंवा काही लोक गूळ भाकरी असंही खातात सकाळी. बरोबर. पोळीचा लाडू आहे. पोळीचा लाडू असे प्रकार तुम्ही खाल्ले तरी चालतील. पण ब्रेकफास्ट करणं खूप आवश्यक आहे. म्हणजे ब्रेक युअर फास्ट. हो हो बरोबर. रात्रभराचा जो उपवास हो झालेला असतो. हो. तर कारण तेव्हा तुम्हाला जर काहीतरी चांगलं मिळालं तर मग पुढचा पूर्ण दिवस चांगला जायला त्याची मदत होते. आणि आजकाल काय झालंय ना की आपण ब्रेकफास्ट आपण जेव्हा मॉलमध्ये जातो तर आपल्याला अनेक असे पॅकबंद सिरियल्स दिसतात. मग ते काहीही असोत, कुठच्याही कंपनीचे असोत, मी इथे कुठचंही नाव घेत नाही. पण कुठचंही पॅकेज्ड फूड हे आपल्यासाठी फार वाईट आहे. कारण ते अल्ट्रा प्रोसेस्ड फूड आहे आणि त्याच्यामध्ये ग्रास म्हणजे जनरली रिगार्डेड ॲज सेफ अशी काही रसायनं असतात. आता जनरली रिगार्डेड ॲज सेफ हा. असं जेव्हा कंपनी म्हणते तेव्हा त्यांनाही गॅरंटी नाही आहे. जनरली हा, म्हणजे रिगार्डेड ॲज सर्वसाधारणपणे सेफ सर्वसाधारणपणे असं. हा. आणि त्याच्यामध्ये ज्या साखर जी त्याच्यामध्ये असते ती पण चांगल्या क्वालिटीची नसते. बरं. तर ती HFCS म्हणजे हाय फ्रुक्टोज कॉर्न शुगर असते. तर त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना की अल्ट्रा प्रोसेस्ड फूड बंद करणं. ही अगदी मी म्हणते की खाण्यातली आपली जीवनशैलीतली पहिली चूक काय असेल तर ती ही आहे. म्हणजे वेगवेगळे चिप्स वगैरे जे मिळतात त्याचा ते तर प्रश्नच नाही. पण हे तुमच्या समोर येतं हेल्दी म्हणून पण ते हेल्दी नाही आहे. बरोबर. तिथे म्हणजे कळत नाही आपल्याला हे की त्याच्यावरती ना असे काही नंबर्स लिहिलेले असतात. रॅन्डम नंबर्स असतात आणि त्याचा अर्थ आपल्याला माहीत नसतो. ते रॅन्डम नंबर म्हणजे काय हे थोडंच ना आपण शोधून काढणार. शेवटी आपण जाहिरातीनं भुलतो. शिवाय त्याचं पॅकिंग कसं आहे. हा. त्याच्याबद्दल तुम्ही खूप जागरूक राहिलं पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट मी सांगते ती ऐकून नवल वाटेल. गेल्या 25-30 वर्षात असं आढळून आलं आहे की आपल्या शरीरामध्ये 500 फॉरेन रसायन्स म्हणजे आत्तापर्यंत जी नव्हती 30 वर्षापूर्वीपर्यंत अशी 500 रसायनं आपल्या शरीरात असतात. म्हणजे असं नाही प्रत्येकाच्या शरीरात असतात. प्रत्येकाच्या जीवनशैलीनुसार. म्हणजे आता तुम्ही किती पॅकेज्ड फूड खाता, तुम्ही किती बाहेर खाता किंवा तुम्ही भाज्या कुठून घेता, त्याच्यावर किती फर्टिलायझर मारलेलं आहे, किती औषधं मारलेली आहेत. आता साधं तुम्हाला सांगते, जेव्हा आपण एखादी वसई विरार मुंबईच्या दृष्टीने बोलते मी हे, तिथून आलेली एखादी आपण भाजी जेव्हा बघतो तर कधीतरी त्या एखाद्या पानावर भोक असतं. पण ते वाईट नाही. याचं कारण असं की त्याच्यावर कमी औषधांचा मारा झालाय. अच्छा. म्हणून त्याच्यावर एखादा बॅक्टेरिया एखादं. पण जेव्हा तुम्हाला अगदी अशी चकचकीत आणि मोठी मोठी पानं दिसतात ना तेव्हा ते अजिबात घेऊ नका. कारण त्याच्यावर भरपूर फर्टिलायझर्स आणि कीटकनाशक दोन्हीही मारलेलं असतं. अच्छा. तसा फ्लॉवर सुद्धा अगदी स्वच्छ पांढरा धोप असला की नाही त्याच्या बाबतीत शंका घ्यावी नाही का. हो. तर तसं ही जी एवढी म्हणून आपल्या शरीरात ही अशी फॉरेन केमिकल्स किती जात आहेत. कुठचंही म्हणजे तुम्ही अगदी सॉस म्हणू नका, जॅम सगळ्यामध्ये रसायनं असतात. बिस्किटं ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणजे ज्याची शेल्फ व्हॅल्यू जास्ती त्याच्यामध्ये जास्ती रसायनं. साधी व्याख्या टिकवण्यासाठी त्याच्यामध्ये अधिक रसायन. त्यामुळे ते आपण अव्हॉइड केलं पाहिजे. प्लॅस्टिकचा अतिरेकी वापर नको हे तर आता सगळ्यांना जवळजवळ माहितीच झालंय. पण तरीही ते आचरणात आणायला हवं प्रत्येकाने. आणि
आता कसं आहे की प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि सहज आपण त्या वेगवेगळ्या ॲप्सवरून वेगवेगळे अन्नपदार्थ मागवतो. त्याच्यावर पण आपण थोडासा स्वतःवर नियंत्रण. कंट्रोल ठेवला पाहिजे. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तसंच एखाद्या फॅडच्या मागे, म्हणजे आता कसं आहे की एखादा अन्नपदार्थ पूर्ण वर्जच करायचा, हां. म्हणजे नो कार्ब डाएट. आता नो कार्ब डाएट जेव्हा आपण घेतो तेव्हा काय होतं की आपल्याला काय वाटतं की आपण प्रोटीन्स खूप खातोय, म्हणजे आपल्यासाठी ते चांगलं. बरोबर आहे, कारण प्रोटीन्स खाल्ल्यामुळे काय होतं तर आपल्या ज्या पेशी आहेत त्यांची जी वाढ, निर्मिती, दुरुस्ती हे सगळं प्रोटीन्स करतात. अगदी बरोबर आहे. पण तुम्ही नुसती प्रोटीन्स खाल्लीत आणि जर कार्बोहायड्रेट्स म्हणजे रोजचं भात, भाकरी, पोळी किंवा आपण वेगवेगळे नट्स, काजू, बदाम हे ते खातो, ते जर ते काही नाही खाल्लं किंवा चांगलीपैकी फळं नाही खाल्ली की ज्याच्यामध्ये कार्ब्स भरपूर आहेत, तर काय होतं शरीराला कार्बोहायड्रेट्स मिळत नाहीत. कार्बोहायड्रेट्सचं काम काय की तुमच्या शरीराला ऊर्जा देणं. बरोबर. आता आपण इथे अगदी दोघी नुसत्या बसलेलो आहोत, तरी पण आपल्या शरीरांतर्गत भरपूर काही काही गोष्टी चाललेल्या आहेत की श्वसन चाललं आहे, पचन चाललं आहे, आपली न्यूरोलॉजिकल सिस्टीम ती काम करते. तर ह्या सगळ्याला जी ऊर्जा लागते ते शरीर कार्बोहायड्रेट्समधूनच घेतं. आणि जर आपण ते कार्बोहायड्रेट्स नाही घेतले तर काय होणार, प्रोटीन्स ना कार्बोहायड्रेट्सचं काम करावं लागतं. बरोबर. म्हणजे कुठच्याही ऑफिसमध्ये एखादी व्यक्ती नाही आली तर आपण काम थांबवत नाही ना, दुसरी जी व्यक्ती असते ती काम करायला लागते. तसं कार्बोहायड्रेट तुम्ही नाही खाल्लेत तर बिचाऱ्या प्रोटीन्सना कार्बोहायड्रेट्सचंही काम करायला लागतं आणि मग जे त्यांचं मुख्य काम आहे ते राहतं बाजूला. म्हणजे कर्बोदकांची सुद्धा शरीराला तेवढीच गरज असते, हे समजून सगळ्याची घ्यायला गरज पाहिजे. आहे. जे आपण चौरस आहार जे पहिल्यापासून जे म्हणतो बरोबर. अगदी. त्याची फार गरज आहे. कार्बोहायड्रेट्स, तुम्ही प्रोटीन्स, म्हणताय तसं हल्ली खूप असं झालं की प्रोटीन डाएट हे महत्वाचं आहे, की शाकाहारी याच्यात तर प्रोटीन जातच नाहीत, अशी एक समजूत आहे. नाही आणि नाही तसं काही नाही यार, नाहीतर आपण राहिलोच नसतो ना. आपण इव्होल्युशनमध्ये आपण कुठच्या कुठे गेलो असतो जे व्हेजिटेरियन्स आहेत ते. पण आपली प्रजा चालूच आहे आणि पुढेही होताच मुलं सगळ्यांना, असं काहीही नाही आहे. बरोबर. म्हणजे आहाराच्या मुख्य संकल्पना ज्या आपल्या आहेत त्या तपासून पाहण्याची गरज आहे. गरज आहे. आणि कुठच्याही फॅडच्या मागे, म्हणजे आता एखादी गोष्ट चांगली म्हणून पण त्याचा अतिरेक नाही करायचा. आता फॉर एक्झाम्पल हळद, बरोबर आहे, आपण हळद दूध पितो, हां. ते बरोबर आहे, किंवा आपण फोडणीमध्ये हळद टाकतो, तेही योग्यच आहे. पण जेव्हा आपण हळदीचा शॉट घ्यायला लागतो, म्हणजे काय की हळद त्या गरम पाण्यात घालायची आणि ते सकाळी उठून प्यायचं, अशी हळद आपल्या अंगी लागत नाही. म्हणजे त्यांनी जे काम करायला पाहिजे ते ती करत नाही. अच्छा. जेव्हा ती हळद दुधाबरोबर जाते, जेव्हा ती हळद तेलाबरोबर जाते, तेव्हा मग ती काम करायला सक्षम राहते. म्हणजे ती रासायनिक प्रक्रिया आवश्यक असते. म्हणजे नुसतं पाण्यात उकळून किंवा कुठच्याही गोष्टीचा असा शॉट घेणं जे हल्ली आलंय ना ते चुकीचं आहे. तर कुठच्याही तुम्ही फॅडच्या मागे मला वाटतं जाऊ नये. हां हां. नुसती सॅलड्स वगैरे असं पण नाही, कोशिंबीर व्यवस्थित करून खायला हवी. कारण परत तेच आहे की व्हिटॅमिन ए, डी, ई, के ही जी 4 व्हिटॅमिन्स आहेत ती फॅट सोल्युबल आहेत. जेव्हा तुम्ही नुसत्या चकत्या खाता हां. गाजराच्या, टोमॅटोच्या, तेव्हा तुम्हाला त्याच्याबरोबर फॅट नाही जर काही मिळालं तर ते व्हिटॅमिन ए तुमच्या शरीरामध्ये सात्म्य कसं होईल, हां. ॲसिमिलेट व्हायला पाहिजे ना. म्हणजे यू आर व्हॉट यू ईट एवढं पुरेसं नाही, यू आर व्हॉट यू ॲसिमिलेट. बरं. हां. हां ते फार महत्वाचं आहे. हां. आणि त्यामुळे कोशिंबिरी ज्या आपल्याकडे होत्या की त्याला थोडीशी तेलाची तुपाची फोडणी फोडणी देणं. घालतो आपण, शेंगदाण्याचं कूट घालतो, ते पण फॅट. नारळ नारळ घालतो, घालतो, हो. ते पण फॅट आहे. त्यामुळे जर हे आपण सगळं प्रमाणामध्ये. आणि पुन्हा डावी बाजू असायची, असं नाही की पूर्ण तुम्ही तेच खाल्लं पाहिजे असं पण नव्हतं. बरोबर. म्हणजे आपली पचनशक्ती जी असते ती सुद्धा पूर्वीपासून प्रत्येकाचा एक पिंड बनलेला आहे आणि त्यानुसार ती घडत असावी, नाही का? तसंच आहे ना. म्हणजे आपण जेव्हा पारंपरिक अन्न खातो, म्हणजे आता आपण 8 दिवस फिरायला जातो, कुठेही तुम्ही अगदी परदेशात जा, घरी आल्यावर तुम्हाला काय खावंसं वाटतं तर आमटी भात, वरण भात, खिचडी असंच खावंसं वाटतं. परत जर कुठच्या हॉटेलमध्ये कोणी म्हटलं की चला तर आपण जाणार नाही. नक्कीच आपण म्हणून नको त्यापेक्षा घरी जेवूया कारण आपण ते असं. आपलं कम्फर्ट फूड आहे. म्हणजे आपल्या शरीराला, आपल्या पेशींना ती एक मेमरी असते. हां. जशी मसल मेमरी असते ना
म्हणजे ज्या लोकांनी लहानपणी सायकल चालवली ते मोठे झाल्यावर पण चालवू शकतात, कारण ती मेमरी असते. म्हणजे त्यांच्या त्या स्नायूंना हां. तशी जी लहानपणी जे वळण हां. लागलेलं आहे हां. ते कुठेतरी. तसं त्या पेशींना पण वळण असतं. अच्छा, बरं. रेखाताई ह्या सुप्रसिद्ध डायटिशियन रुजुता दिवेकर हिच्या आई आहेत. मला वाटतं तुमच्याकडनंच लेकीकडे पण हा वसा वारसा गेलेला असावा. अन्नाविषयी, आहाराविषयी तुम्ही आम्हाला सांगितलं. त्यालाच जोडून पुढचं विचारायचं वाटतं की विहार आपण जो म्हणतो किंवा व्यायाम हा सुद्धा करणं फार गरजेचं आहे आणि तोही जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग आहे. हो. त्याबद्दल सांग. अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे जेव्हा आपण कुठची गोष्ट खातो तेव्हा जे मी म्हटलं की अंगी लागणं, म्हणजेच काय की सात्म्य होणं, ते कधी शक्य होतं? जेव्हा आपल्या शरीराचं चलनवलन, व्यायाम हे चालू असतं. आता व्यायाम जेव्हा आपण म्हणतो तेव्हा फक्त व्यायाम न म्हणता आपण व्यायाम आणि चलनवलन असं म्हणूया. बरं. कारण काय होतं, हल्ली असं झालंय की समजा आपण 1 तास जिममध्ये जाऊन व्यायाम केला, मग दिवसभर काही नाही केलं तर चालेल, अशी एक समजूत काही लोकांची झालेली आहे. पण ते चुकीचं आहे. चलनवलन तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढा व्यायाम. तर ह्या चलनवलनावरून एक डॉक्टर मॉरिस म्हणून होते लंडनमध्ये. तर वर्ल्ड वॉर II त्यावेळची ही साधारण गोष्ट आहे. तर त्यावेळेला ना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वगैरे वाढलं होतं. तर त्यांनी ह्या विषयावर त्यांना संशोधन करायची इच्छा होती, पण तेव्हा पुरेसे फंड्स मिळत नव्हते. मग त्यांनी विचार केला की या लंडनमध्ये इतक्या बसेस जाये करतायत, तर आपण असं बघूया की इथले ड्रायव्हर्स, बस ड्रायव्हर आणि कंडक्टर्स ह्याच्यावर त्यांनी रिसर्च केला. अच्छा. तर ड्रायव्हर्स कसे बसून असतात आणि कंडक्टर्स दिवसभरात साधारण 400-500 पायऱ्या वर खाली करतात आणि बसमध्ये आणि फिरत असतो बसमध्ये सतत. सतत फिरत असतात. तर त्यांना असं आढळून आलं की ड्रायव्हर्सना, कंडक्टर्सना ज्या प्रमाणात हे जे NCD म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे जीवनशैलीशी निगडीत जे आजार आहेत ते ड्रायव्हर्सना दुपटीने होतात कंडक्टर्सच्या तुलनेत. बरं. तर एवढं चलनवलनाचं महत्त्व आहे. म्हणजे बरोबर. आपल्याला पटकन कधी कधी हे लक्षात येत नाही. हो. आणि आता हा झाला आपला मॉडर्न सायन्सचा निष्कर्ष. पण आपल्या उपनिषदात पण असा एक श्लोक आहे आणि त्या उपनिषदामध्ये त्याचा असा लूज अर्थ असा होतो की आयु, वायू आणि पायू असे 3 शब्द त्यांनी एकमेकांना जोडलेत. तर पायू म्हणजे काय की तुम्ही जितके चालाल किंवा पाय तुमचे जितके ॲक्टिव्ह राहतील, ह्याचाच अर्थ चलनवलन. बरोबर. तुम्ही जेवढं कराल तेवढा तुमचा वायू चांगला राहतो. वायू म्हणजे काय? समान वायू. म्हणजेच साध्या शब्दात सांगायचं तर आपलं पचन चांगलं राहतं. आणि जेव्हा आपलं पचन चांगलं असतं तेव्हा आपलं आयु म्हणजे आयुष्य म्हणजे आपण दीर्घायुषी आणि ते निरोगी दीर्घायुष्य मिळण्याची आपल्याला ती संधी असते. अच्छा. म्हणजे प्रत्येक वेळेला मी असा साधारण अभ्यास करते की आज मॉडर्न सायन्स काय सांगताय आणि आपल्या टेक्स्टमध्ये काय आहे. त्याच्यामध्ये इतकं साधर्म्य आढळतं. आता हे बघा, आयु, वायू, पायू आणि डॉक्टर मॉरिसचा रिसर्च. खरंय. आजकालची तरुण पिढी जी आहे त्यांना जिमला जाऊनच आपण प्रोटीन्स, कार्ब जे काही आहेत, विशेषतः कार्बोहायड्रेट्स ते जाळण्यासाठी किंवा एक्स्ट्रा फॅट आहे ते जाळण्यासाठी म्हणून जिममध्ये जातात आणि मग कार्डिओ करणं किंवा इतर काही वेगवेगळे व्यायाम करणं, डंबेल्स उचलणं वगैरे असं करत असतात. याच्या बरोबरीने वेगवेगळ्या प्रोटीन पावडर्स खाण्याकडेही कल दिसतो. तर ह्याची खरंच आवश्यकता असते का किंवा ती कोणासाठी आहे? खरं बघायला गेलं ना तर बरोबर आहे, जिमला जाणं हे गरजेचं आहे. जिमला जा किंवा तुम्ही कंटिन्युअस जिमला जायची गरज असते असं नाही. तिथे जाऊन तुम्ही शिकून या आणि मग तुम्ही घरी करू शकता. म्हणजे अगदी 12 महिने जायला पाहिजे असं नाही. पण काय आहे ना की स्ट्रेंथ ट्रेनिंग हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा आपलं वय होतं तेव्हा काय होतं की आपले मसल लॉस होतो. म्हणजेच आपले स्नायू कमी कमी व्हायला लागतात. त्याची बळकटी कमी आणि होते. त्याची बळकटी कमी झाली म्हणजेच आपलं वय होऊ लागतं. आणि म्हणून जर आपण जिमला गेलो आणि जर आपण आपला मसल चांगला ठेवला, मसल लॉस कमी केला आणि मसल डेव्हलप केला तर त्याचा नक्कीच फायदा होतो.
म्हणजे अगदी प्रत्येक स्त्रीनी सुद्धा म्हणजे असं घाबरायला नको की आपण वेट ट्रेनिंग केलं म्हणजे आपले स्नायू पिळदार होणार आहेत हं. वगैरे, असं काही होत नाही. हं. आपण कितीसं वजन उचलणार, हां. पण तेवढं तरी करावंच प्रत्येकाने. अच्छा. आणि मुलं करतात ते तर बरोबरच आहे. हं. म्हणजे जिम कार्डिओ पण मी म्हटलं तसं म्हणजे जिम आणि कार्डिओ करून मग दिवसभर बसायचं नाही. म्हणजे तेव्हासुद्धा तुम्ही चलनवलन करत राहायला हवं. बरोबर. आणि प्रोटीन पावडरचं तुम्ही म्हणत हो. होतात. आता हे कसं आहे की तुम्ही खरोखर एखादा स्पोर्ट्स खेळताय किंवा ॲथलेट आहात, हं. तर मग तुम्हाला ती गरज असते. परंतु आपल्यासारख्या लोकांना त्याची गरज नसते. हं. पण आपण सुद्धा काय केलं पाहिजे की समजा आपण जिमला जाऊन आलो, त्याच्यानंतर आपण कार्बोहायड्रेट, प्रोटीन असं सगळं असलेला व्यवस्थित आहार समतोल मात्र आहार. आपण घेतला पाहिजे. आणि तेव्हा मग आपण समजा पनीर खाल्लं किंवा मोड आलेली कडधान्य आहेत, डाळी आहेत किंवा नॉन व्हेजिटेरियन जे असतील त्या प्रकारचं काही पण प्रोटीन घेऊ शकतात. हं. आणि असं जर तुम्हाला काही विशेष करायचं असेल तर मात्र मग तुम्ही एक प्रोटीन घ्यायला हरकत नाही. पण इट विल बी सप्लिमेंट. हां. ती सप्लिमेंट म्हणून घ्या. असं नाही की त्या मेन मुख्य आहार तो त्याच्याकडे असता कामा दुर्लक्ष नये. करायचं. म्हणजे हं. आता मी शिक्षिका आहे म्हणून मी सांगते की आपण मुख्य पेपर पूर्ण झाल्याशिवाय आम्ही सप्लिमेंट द्यायचो नाही. पुरवणी नाही तसं जुळत. बरोबर. तर तसं आहे ते की आपण आपला आहार आधी पूर्ण हं. व्यवस्थित घ्या आणि मग सप्लिमेंट घ्यायला हरकत नाही. बरोबर. आणि अर्थात ते सुद्धा मार्गदर्शकांच्या बरोबर. हां, अ, ते सुद्धा कोणाला तरी विचारून वगैरे असंच. हं. आणि हे झालं स्ट्रेंथ ट्रेनिंगबद्दल. तर कार्डिओ पण करणं आवश्यक आहे. कारण कार्डिओ केल्याने आपल्या हृदयाचं आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता ही वाढते. जिमचा हा पर्याय जसा आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे पारंपरिक जो स्वास्थ्यासाठीचा मार्ग सांगितलेला आहे तो म्हणजे योग मार्ग, हं. ज्याचं तुम्ही प्रशिक्षण घेतलेलं आहे. हो. तर हा योग किती महत्त्वाचा आहे त्याविषयी? योग खूपच महत्त्वाचा आहे. आता योग म्हणजे योगासनं हं. असा जो आपला समज आहे तो इतका बरोबर नाही. कारण योगासनं हा योग शैलीचा किंवा आपण जे म्हणतो की जे योगिक लाईफ ज्याला आपण हां. म्हणतो त्याचा एक भाग आहे. म्हणजे जेव्हा आपण ते यम, नियम, प्राणायाम असे बरेच अष्टांग. हं. अष्टांग योग जे आहेत त्यातला आसनं हा एक भाग आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपलं शरीर लवचिक होतं. हं. हा एक मोठा फायदा आहे. आणि जेव्हा आपण ते एखादं आसन लांबवतो म्हणजे समजा 1 मिनिट किंवा 2 मिनिटापर्यंत जेव्हा आपण एखादं आसन धरतो, तर तेव्हा आपल्या शरीरामध्ये ज्या वेगवेगळ्या ग्रंथी आहेत त्याच्यावर पण एक विशिष्ट दाब येतो आणि त्यांची ॲक्टिव्हिटी वाढते. बरं. तर त्यामुळे योगासनांना महत्त्व आहेच. तर मी तेच म्हणते की सर्वसमावेशक व्यायाम हवा. फक्त जिममध्ये गेलं, फक्त कार्डिओ केलं, फक्त योगासनं केली असं न करता तुम्ही आठवड्याची विभागणी करा. बरं. 1, 2, 2, 2 असं करायला हरकत नाही. 1 दिवस सुट्टी घेतली तरी हरकत नसते. हं. त्यामुळे तसं तुम्ही केलंत तरी चालेल. म्हणजे आधुनिक मार्ग आणि आपलं पारंपरिक जे ज्ञान आहे होय, होय, त्या होय. दोन्हीचा समन्वय आपल्याला साधता साधायला आला हवा. पाहिजे. हा सगळा आपल्या जीवनशैलीचा भाग व्हायचा असेल तर त्याच्यामध्ये सातत्य असणं हे फार महत्त्वाचं आहे ना. अगदी बरोबर. म्हणजे सातत्य पाहिजेच. नाहीतर कुठच्याही गोष्टीचा रियाज आपण गाण्यात जसं म्हणतो, जो रियाज करेगा वो राज करेगा असं हां. म्हणतात. बरोबर. तर कुठच्याही गोष्टीत ते खरं आहे की जेव्हा आपण सातत्य राखतो तेव्हाच त्याचा आपल्याला फायदा होतो. पी हळद हो गोरी असं नसतं. असं नसतंच. बरोबर. आहार, विहार आणि विश्रांती ही सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे ना. बरोबर. तर विश्रांती म्हणजे काय? तर झोप. छान झोप येणं हे फारच महत्त्वाचं आहे. म्हणजे मी तर असं म्हणेन की झोप हा एक आपल्याकडे दुर्लक्षित भाग झाला आहे आजकाल. हं. कारण काय होतं आहे की लोकं घरी उशिरा येतात, उशिरा जेवतात. जेवल्यानंतर मोबाईलवर जातात. मोबाईलवर मग साधारण सर्फिंग किंवा काय कोणाला मेसेजेस पाठवा, भरपूर काय काय चालतं. सोशल इंटरॅक्शन्स होतात. हं. आणि मग झोप उशिरा लागते. एकतर काय होतं की जेव्हा आपण मोबाईल किंवा कुठचंही उपकरण असं हे जे वापरतो त्यातून जो लाईट येतो तेव्हा आपल्या मेंदूला असा संदेश मिळत असतो की अजून रात्र झालेली नाही. जागं राहायचंय. हां, तर त्याच्यामुळे जे आवश्यक ते जे मेलॅटॉनिन आणि आहे ते आपल्या ब्रेनमधून स्त्रवत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला मग झोप पण उशिरा लागते.
आणि झोपेमध्येच मी जे मगाशी म्हटलं ना, की आपल्या शरीराची झीज भरून येणं, हे फक्त झोपेतच मॅक्झिमम होतं. दुसरं म्हणजे झोप ही भरून नाही काढता येत आपल्याला. हा. म्हणजे जर तुम्ही म्हणाल, की मी आता 2 दिवस रात्रभर काम करेन आणि नंतर झोपेन, तर ते होऊ नाही शकत. त्याचा फायदा मिळत नाही. ही झोप पुरेशी घेणं आणि ती सुद्धा वेळच्या वेळी, म्हणजे अवेळी अवेळी झोपून नाही. उपयोग हो, नसतो. हो. अजिबात नाही उपयोग. सकस समतोल आहार, तसंच व्यायाम आणि विश्रांती, हे सगळं सातत्याने नियमितपणे आपल्या शरीराला आणि मनाच्या आरोग्यासाठी सुद्धा मिळण्याची गरज असते. पण काही मंडळी ही शिफ्ट ड्युटीमध्ये काम करत असतात, कामाच्या वेळा वेगळ्या असतात, रात्रीच्या वेळेला काही त्यांचा दिवस असतो, असंही घडू शकतं. तर त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी किंवा जीवनशैली सुधारण्यासाठी काय करता येईल? आता ज्यांची अशी शिफ्ट ड्युटी असते, तर त्यांनी आपल्या पर्समध्ये काही असे पदार्थ ठेवावेत, की ज्याच्यामुळे त्यांना ऊर्जा मिळत राहील. म्हणजे साधे पदार्थ आहेत, की एक आपण शेंगदाणे, चणे हे घेऊ शकतो. हां. घरी केलेला कुठचा तरी एखादा लाडू घेऊ शकतो. केळी आपल्याला कुठेही मिळू शकतात. तसंच वेगवेगळी सरबतं, चहाचं पाणी, असे पदार्थ त्यांनी आपल्या आसपास म्हणजे सहज मिळतील अशा पद्धतीने ठेवायला हवेत बरोबर. आणि झोपेचं म्हणजे मग त्यांनी काय केलं पाहिजे, की त्यांचं अर्थातच थोडं गणित ते बदलणार. म्हणजे तो म्हणतात तसं प्रोफेशनल हॅझार्ड आहेत. पण जेव्हा ते घरी जातात तेव्हा मग त्यांनी एक स्वतःवर शिस्त लावून घेतली पाहिजे, की आता एवढे तास बाबा मला कोणी उठवू नका. तेवढा वेळ त्या माणसाने झोपलं पाहिजे, घरच्यांनी पण त्याला सहकार्य दिलं पाहिजे. आणि मग ते थोडं ॲडजस्टमेंट त्यांना करावी लागेल, ह्याच्यामध्ये काही शंका नाही. आता तुम्ही हे म्हणाला त्याच्यावर मला आठवण झाली. एक माझ्या ओळखीचेच एक काका होते, की जे शिफ्ट ड्युटीमध्ये काम करायचे. तर घरामध्ये दिवसा त्यांना ज्यावेळेला झोप घ्यायची असायची 2 तास 3 तास सलग, त्यावेळेला ते घरात काळोख राहील त्या खोलीमध्ये, असं हो, ते वातावरण. आवश्यक आहे ना. म्हणजे त्या माणसाला पण विश्रांतीची आणि म्हणजे सगळं जे आपल्या शरीराची जी झीज आहे ती भरून काढायची, तर त्याला पर्याय नाही आहे. बरोबर. झोप न लागणं किंवा उशिराने लागणं, ह्याला एक महत्त्वाचं कारण मोबाईलसुद्धा ठरतंय, की आजकाल तरुण मुलंसुद्धा रात्री 1-1, 1:30 वाजेपर्यंत उगाच जागत असतात मोबाईलवर. तर हे सुद्धा जीवनशैलीला मारक आहे, नाही का, आरोग्याला? खूपच मारक आहे. आणि आता काय झालं ना, की कोरोनापासून शाळेमध्ये पण असं झालं ना, की त्या मुलांना पण मोबाईलवर किंवा आयपॅडवर ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागलं. आणि त्यामुळे असं त्यांना ती सवय लागली. आणि त्यामुळे ते फार अवघड आहे. म्हणजे हल्लीचं जे पालकत्व आहे ना, ते इतकं त्यामुळे सोपं नाही राहिलं, की त्या मुलांच्या हातून तो मोबाईल काढणं हे एक चॅलेंजच असतं. पण ते मुलांच्या हातून जर काढायचं असेल तर पहिलं आपल्या हातूनही गेला पाहिजे आणि घरातल्या ज्येष्ठांच्या पण हातून गेला पाहिजे. कारण हल्ली असं आढळून येतं, की बरेचसे निवृत्त जे लोक आहेत ते सुद्धा खूप वापरतात मोबाईल. काय होतं, की त्यांना फारसं बाहेर जाता येत नाही वगैरे, आणि त्यांना काही दुसरं ऑफिसला जायचं आहे किंवा काही काम करायचं आहे असं नसल्यामुळे तेही जास्त वापरतात. त्या सगळ्या वयोगटातल्या लोकांनी आपला मोबाईल एक रात्री 9 वाजता बंद केले पाहिजेत. सगळ्यांनी हॉलमध्ये आणून ठेवायचे. काही जण घरांमध्ये आहेत ना असे नियम. 9 वाजता सगळ्यांचे फोन हॉलमध्ये येणार आणि मगच सगळ्यांनी झोपायला जायचं. अच्छा. हां, म्हणजे फक्त मोबाईल नाही, सगळं आयपॅड किंवा जे काय तुम्ही टॅब तर किंवा जे टॅब काही वापरत जे काय असाल. वापरत असाल ते सगळं. कारण हा जो म्हणजे आपला मेंदू जो आहे त्याची आता खूप क्षमता कमी होते. रिटेंटिव्ह पॉवर, मेमरी खूप कमी होते. कारण आपण विचार कमी करतो आणि बघतो जास्ती. खरी गोष्ट आहे. आणि जी काही माहिती मिळते ती सगळी तशीच्या तशी स्वीकारत जातो, त्याच्यावर स्वतःचा हो, विचार विचार होत होत नाही. आणि स्मरणशक्तीवरती हो, सुद्धा होतं. परिणाम याचा हो. होतोय. तर त्यामुळे पुन्हा एकदा काही पाठांतर करणं वगैरे हां, हे हा खूप सुद्धा गरजेचं आहे. हो. मेंदूचा व्यायाम ठरू हॉबी शकतो. आणि छंद जोपासणं आपल्या जीवनशैलीचा तोही एक भाग असायला हवा. ज्या योगे मानसिक स्वास्थ्य आपलं चांगलं राहतं. बरोबर. आता अगदी या मुलाखतीच्या किंवा आपल्या गप्पांच्या सांगतेकडे येताना काय सांगाल? मला एक हिंदीमधली म्हण खूप आवडते, ते मी सांगते, की पाँव गरम, पेट नरम और सर हो जिसका ठंडा, डॉक्टर भी यदि आए तो मारेंगे उनको दंडा. ह्याचा अर्थ काय? पाव गरम असले पाहिजेत. म्हणजे मी ते आयु वायू पायू सांगितलं ना, हां. पाय गरम असले पाहिजे. त्याचाच अर्थ तुमचं चलनवलन, चालणं
धावणं चालू असलं पाहिजे. पाय हिंटे फिरते हवेत हां, आपले. हिंटे फिरते हवेत, पेट नरम. म्हणजे आपण कधीही आपलं पोट जास्ती भरायचं नाही. हं. म्हणजे आपण साधी गोष्ट आहे, वॉशिंग मशीन जेव्हा लावतो ते पूर्ण भरलं तर मग ते कपडे फिरत नाहीत. हो. तसं जर अन्न आपण पोट भरून टाकलं तर ते अन्न आतमध्ये फिरत नाही, त्याचं पचन होत नाही. बरोबर. हो. म्हणून पेट नरम ठेवा. हं. सर हो जिसका ठंडा, शांत डोकं ठेवायचं. हं. डॉक्टर भी यदि आए तो मारेंगे उनको दंडा. याचा अर्थ मग डॉक्टरकडे जायची गरज नाही भासत. प्राध्यापिका रेखा दिवेकर, आपण इथे आलात आणि आपली जीवनशैली ही आरोग्यदायी कशी करता येईल यासाठी आम्हाला टिप्स सांगितल्यात, काही छोट्या छोट्या सूचना केल्यात, त्या नक्की आचरणात आणण्याचा प्रयत्न करू. आपण इथे आलात, ही माहिती दिलीत, मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.